तेरी निकली है दिल से बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है. चला उठा. माफ करा पुढे जा. चला उठा बसायचंय मला. का संपूर्ण बागेत एकच बेंच आहे दुसरीकडे जा. तुम्ही जा दुसरीकडे मला इथेच बसायचंय. ए नीट तोंड सांभाळून बोला. भिकाऱ्याला इतका मास शोभत नाही. मला भिकारी? मी भिकारी? मी काय तुमच्याकडे भीक वगैरे मागितली काय? मग भिकारी कशाला बोलताय? कंप्लेंट केली ना बाईकडे. हो तुमच्या त्या बाईंना घाबरायला मी काही पंजावाली नाहीये म्हणे बाईंना कंप्लेंट करतो. अहो तशी बाई नाही. बाई म्हणजे बेगर असोसिएशन ऑफ इंडिया BAI बाई. समजलं? तू कोणाकडेही जा मी इथून उठणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे बस येतं मला काय. बारो फूल बरसाओ. काय मस्त पडले ना. पण दुर्गंधही तितकाच सुटलाय. आपण बीचवर फिरायला जाऊया का? काय काय म्हणालास? परत बोल बोल परत. वाटलंच मला वन्स मोर मिळणार. मी म्हणालो आपण दोघे म्हणजे तुम्ही आणि मी बीचवर फिरायला जाऊया. तोंड सांभाळून बोला. मी काय तुला अशी तशी बाई वाटली की काय? थांब मी ना आता पोलिसांनाच बोलवते. पोलीस पोलीस. असं राग नको मानू डिअर. डिअर मी तुझी डिअर. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड. आता मी इतकी कळकट दिसायला लागली की काय? प्लीज कम ऑन डिअर. हे जानू थांब ना कुणीतरी बघेल ना. खबरदार मला पुन्हा एकदा डिअर म्हणालास तर चालतं हो इथून नाहीतर मी पोलिसांना. पोलीस पोलीस. हे पोलीस पण ना जेव्हा पाहिजे तेव्हा काय माहिती कुठे जातात. बॉयफ्रेंड बरोबर एकांतात बसलो की नेमके टपकतील. मला सांगा मॅडम आपल्या घरामध्ये आपल्या बेडवर बसलेल्या बाईला डिअर म्हटलं तर काय चुकलं? काय तुझं घर? हो ही जागा म्हणजे माझं घर आणि तुम्ही त्या जागेवर बसलात तो बेंच म्हणजे माझा बेड आहे. शी इथे ना प्रायव्हसीच नाही. चल जानू दुसरीकडे जाऊ. अरे पण हे तुझं घर कसं काय? ही तर सार्वजनिक जागा आहे ना. ही जागा माझ्या सासरीने मला हुंड्यात दिले. हुंडा? हो हुंडा. पहिला इथं माझा सासरा बसायचा. इथे बसून भीक मागायचा. त्याच्या मुलीशी लग्न झाल्यावर त्याला मी म्हटलं मला हीच जागा हुंड्यात पाहिजे. काय हल्ली भिकारी पण हुंडा मागतायत. हल्ली भिकारीच हुंडा मागतात. अरे हुंडा म्हणजे नवऱ्याच्या शिक्षणासाठी त्याच्या आई वडिलांनी केलेला खर्च असतो ना त्याचा मोबदला. तुझं शिक्षण फार फार असून किती असणार आहे रे? एक्सक्यूज मी मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा पदवीधर आहे आणि एवढंच नाही तर MBA देखील झालेलो आहे. तू MBA हे तर मी मगाशीच ओळखलेलं. हो खरंच? कसं काय? अहो सोपं आहे ते. MBA मी भिकारी आहे बरोबर. तोंड सांभाळून बोला मॅडम. तुम्ही माझा नाही तर माझा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा अपमान करतात. भिकाराला भिकारी नाही तर आणखी काय म्हणणार? तुमच्या त्या फालतू MBA सारखा मास्टर ऑफ बँकिंग आर्ट्स हा 7 वर्षाचा कोर्स आहे. काय 7 वर्षांचा कोर्स? अहो मेडिकल आणि इंजिनिअरिंगची पदवी देखील 4-5 वर्षात मिळते.
मिळते आणि भीक मागायचा कोर्स 7 वर्षांचा. याचा अभ्यास क्रमांक तुमच्या त्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग पेक्षाही खूप कठीण आहे. फुकट नाही, वर्षाला फक्त 10 मुलांना या कोर्सची भीक मिळते. आ? हॅमिंग ऍडमिशन मिळतं. इतकं काय असतं त्यात? काय असतं? अहो, पहिल्या वर्षाला आम्हाला भीक मागायची फिलॉसॉफी शिकवतात. अहो, हे काय? मगाशी तर तुम्ही लंगडत होते ना. फिलॉसॉफी बरोबर आम्हाला ऍक्टिंग शिकवतात. चला, उगाच काहीतरी फेकू नको म्हणे फिलॉसॉफी. भगवान श्री कृष्णाने कर्णाकडे तोच कुंडली भीक मागितली. अहो, एवढंच नाही तर भगवान विष्णूने देखील बळीराजाकडे 3 पावलं जमीन भीक मागितली. जिथं देवांनी भीक मागितली तिथं माणसांना कसल्या लाज. बर, कळली तुझी फिलॉसॉफी. आणखी काय काय शिकवतात रे तुझ्या या MBA मध्ये? आणखी 2 वर्ष आम्हाला भीक मागायचे वेगवेगळे प्रकार शिकवतात. प्रकार हो, भीक मागायचे 2 मुख्य प्रकार, एक डायरेक्ट बेगिंग आणि इनडायरेक्ट बेगिंग. म्हणजे? डायरेक्ट बेगिंग म्हणजे, ओ काका 1 रुपया द्या ना, ओ काकी 2 रुपये द्या ना, शिर्डी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारे. ओ काकू, खूप भूक लागले हो, मला भूक लागली, खूप जेवायला द्या ना, 2 दिवस उपाशी आहे मी काकू. वाव! आणि इनडायरेक्ट बेगिंग म्हणजे? इनडायरेक्ट बेगिंग म्हणजे, हा, एक्सक्यूज मी सर, माझं पाकिट हरवलंय आणि त्या पाकिटात माझं तिकीट होतं, तर मला गावात जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काय मदत करू शकता का? अहो, कसला दांडगा अभ्यास आहे हो तुमचा. हे तर काहीच नाही, अजून 1 वर्ष आम्हाला ह्युमन सायकोलॉजी आणि फेस रिडिंग शिकवतात. ते कशाला? माणसाचा चेहरा, त्याचं बोलणं, त्याचं वागणं याच्याकडे भीक मागायची ती नाही आणि मागायची तर किती मागायची याचाही समावेश असतो. वाव, खरंच ग्रेट होता तुम्ही. आणि तुम्ही माझी लंगड्याची ऍक्टिंग बघितलीत की? वाव! आणि आणखी काय काय शिकवतात तुमच्या MBA मध्ये? एवढंच नाही तर आम्हाला 2 वर्ष भीक मागायचे वेगवेगळे प्रकार शिकवतात. तसेच बेसिकली गायन, नृत्य, चित्रविचित्र, ओंगळ आवाज काढणे, दयाळू असा अभिनय करणे याचाही समावेश असू शकतो. फारच ग्रेट होता तुम्ही. आणि मगाशी परत तुम्ही माझी लंगड्याची ऍक्टिंग बघितली. वाव! आणखी काय काय शिकवतात? आणखी 2 वर्ष आम्हाला ह्युमन सायकोलॉजी आणि ऑन जॉब ट्रेनिंग असतं. ऑन जॉब ट्रेनिंग हे पण असतं? म्हणजे वेगवेगळ्या जागेवर आम्हाला म्हणजे रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी अनुभव भिकाऱ्यावर भीक मागायला लागते. वाव! इट इज रिअली एक्साइटिंग. एवढंच काय, आमची फायनल एक्झाम घेतली जाते. त्यात बेसिकली आम्हाला 3 तास अनोळखी जागेवर 3 तास भीक मागावी लागते. आमच्या परीक्षा आमच्यावर बारीक नजर ठेवून असतात. जेवढी जास्त भीक तेवढे जास्त गुण. तुमच्या एवढा क्वालिफाईड विकारी मी पहिल्यांदाच पाहतेय. आणि आणखी 1 वर्षाने आम्हाला जागोजागी दिसतील तुम्हाला भिकारी असे. अरे पण मला एक सांग, हा एवढा मोठा कोर्स करून आणि एवढी कठीण परीक्षा देऊन शेवटी रस्त्यावरच भीक मागायची पाळी आली ना तुमच्यावर. आपल्या मराठी लोकांचं इथंच चुकतं. अहो, भीक मागणे देखील करिअरचा ऑप्शन होऊ शकत नाही का? शी, त्यात कसला आले करिअर. मला सांगा, तुमच्या वडील काय करतात? अहो, ते डॉक्टर आहेत, डॉक्टर. किती कमवतात? असतील महिन्याला 2 लाख. अहो, माझ्या सर्व ब्रँचेस मधून महिन्याचं उत्पन्न 50 लाखाच्या घरात आहे. काय? 50 लाख? आणि तुमच्या ब्रांचेस पण आहेत? 7 ब्रँचेस आहेत. शिवाय आम्ही कन्सल्टिंग सेवा देखील देतो. कन्सल्टिंग सेवा कोणाला? तसेच गरीब देश श्रीमंत देशाकडे लोन अर्थातच भीक मागतात, तर या देशांना भीक मागायचं आम्ही प्रशिक्षण देतो. तसंच वर्ल्ड बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वगैरे या संस्था देखील आमच्याकडे भीक मागायचा सल्ला घेतात. फारच वरपर्यंत पोहोचले दिसताय तुम्ही. म्हणून म्हणतो याच्यामध्ये करिअर करायच्या खूप संधी आहेत. पटलं आता? अगदी 100% पटलं. मग भीक टाका. अहो, आता माझ्याकडे चिल्लर नाही येतो. सॉरी मॅडम, आम्ही चिल्लर स्वीकारत नाही, आम्ही फक्त नोटाच घेतो. अरे हो, कितीही मॉडर्न भिकारी झालात ना तरी शेवटी भिकारी. आम्ही जे काय देऊ ते झक मारत घेतलंच पाहिजे तुम्हाला. कसं
आहे मॅडम, भांड्यात नाणं टाकलं तर टणटण होणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होतो. शक्यतो आम्ही नोटाच घेतो. आम्ही भिकारी असलो म्हणून काय झालं, आम्हालाही पर्यावरणाची काळजी आहे. मी तर आता इथं पाटीच लावणार आहे. इथं फक्त नोटा घेतल्या जातील. जो कोणी चिल्लर टाकेल त्याच्या तोंडावर अपमान करण्यात येईल. हे घे 20 रुपये. आणखी 30 रुपये देऊन हप्त्यावरचा पास घ्या की. पास. हो पास. हा पास जर तुम्ही कोणत्या भिकाऱ्याला दाखवला तर हप्त्यावर तुमच्याकडे कोण भीक पण मागणार नाही. मला नको पास. ठीक आहे, तुमची मर्जी. मी तुमच्या भल्यासाठीच बोललो होतो. अरे ठेव, मला 20 रुपये द्यायचे होते. कसं आहे मॅडम, आमच्याकडे सध्या 50% कॅशबॅक ऑफर चालू आहे. थँक्स. भिकाजीराव, आता मी निघते. तुमच्या पण ड्युटीची वेळ झाली असेल ना? ओके. ओके, मग बाय. परदेसी परदेसी जाना नहीं. भिकाजीराव. हा बोला. भिकाजीराव, माझं एक काम कराल का? मला तुमच्या त्या MBA कोर्सचा फॉर्म आणून द्या. मलाही घ्यायची ऍडमिशन. ओके, नो प्रॉब्लेम. साइड बिझनेस